मला वाटण्याचा प्रश्न नाही, जोपर्यंत ही गोष्ट कन्फर्म होत नाही तोपर्यंत त्यात बोलण्याचा अर्थ नाही. आता अफवा उठवतात लोक, कधीतरी चुकीच सांगतात. जोपर्यंत अधिकृत त्याचं काय माहिती मिळत म्हणून बोलणार नाही. पार्श्वभूमी अशी आहे की आमचे प्रयत्न होता की पहिल्यापासून युती व्हावी, आमचा प्रयत्न होता, पण त्यांच्याकडे मागणी जास्त होती. आमच्याकडे 550 लोकांचे अर्ज होते, त्यामुळे अधिक मागणी असल्यामुळे ते जुळू शकलं नाही. फॅक्ट आहे. आता निवडणूक झालेली आहे, निकाल लागलेले आहेत आणि एकनाथ शिंदेचं माझं बोलणं झालं या विषयावर. तर त्यांनी म्हटलं की त्याला युती घ्यायला बरं होईल, त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की सोबत घेऊन काम करायचं. हे त्यांचं व्यक्तिगत मत असेल. ज्यांनी आरोप केले त्यांचं व्यक्तिगत, ते काही शिवसेनेचं मत म्हणता येणार नाही, त्याचं व्यक्ती म्हणू शकतो. आणि अशा आरोप प्रत्यारोप अर्थ नाही, जोपर्यंत ते पुराव्याविषयी काही बोलत नाही पण अर्थ नाही. हे आरोप प्रत्यारोप राजकीयदृष्ट्या मोटिवेटेड आहेत. हा काही शिंदे सेनेचा हा निर्णय आहे असं मला तरी वाटत नाही. अद्याप निर्णय घेतलेला नाही. जेव्हा निवडणूक घोषित होईल तेव्हा मी निर्णय आधी चर्चा करू आम्ही. असं की शेवटी कोर्टाचा निर्णय, ईडीचा निर्णय जो काय आहे तो त्यांच्या बाजूला लागला आहे, तर ती निश्चित समाधानाची गोष्ट आहे. महापालिकेचा अजेंडा नेमका काय आहे? आमचा जाहीरनामा हाच आमचा अजेंडा. येत्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये धनुष्यबाणाशिवाय शिंदेच्या पक्षाला निवडणुका लढवाव्या लागतील असं भाकीत जे आहे राऊतांनी केलेलं आहे. असे राऊतांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा? शेवटी हा विषय न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात जो निर्णय होईल चिन्हासंदर्भामध्ये किंवा त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये, तो निर्णय लागल्यानंतरची पुढची गोष्ट आहे. अजून काय त्याचं आलेलं नाही. राष्ट्रवादी दोघांचं मनोमिलन शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. कुठे? अपक्ष उमेदवार विजयी झाले. मिनल पाटील त्याने बिनशर्त शिवसेनेला पाठिंबा दिला. आज तुम्ही 49 धरायला 50 होतील का? असं शिवसेनेच्या एकंदरीत इंटरनल जे विषय आहेत, तो विषय आमदार कल्याणकर आणि त्यांचे गटनेते जे आहेत त्यांनी घ्यायचा आहे. त्यांना ठरवायचं काय करते. ते पाठिंबा घेतलं तर तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे, ते ठरवायचं काय करायचं. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्यातील कामासंदर्भात महंतांनी नाराजी दर्शवलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांच्याशी चर्चा करावी अशी मागणी महंतांकडून करण्यात येत आहे. मला यातली माहिती नाही, कारण तो जिल्हा वेगळा आहे. गिरीश महाजनजी सगळं पाहतायत, त्यामुळे नेमकं काय विषय मी बोलू शकणार नाही. राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांशी आमचा संपर्क नाही किंवा त्यांच्याकडून कुठला पुढाकार नाही, त्यामुळे या गोष्टीवर मी आज काय बोलू. शिवसेनेने सांगितलं, त्यामुळे शिवसेना आणि आम्ही एकत्र काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तशी नोंदणीसुद्धा महायुती म्हणून नोंदणीसुद्धा विभागीय आयुक्तांकडे आम्ही केलेली आहे आणि याच्यापुढे शिवसेना भाजपा युती ही राहणार आहे महापालिकेत. संजय राऊत म्हणतात की राज्यात लवकरच सत्ता परिवर्तन होईल. असं संजय राऊत हे अनेक वेळा बोललेले आहेत, पण त्यांची स्वतःची इच्छा असेल पण तसं घडत नाही आहे आणि होणारही नाही आहे. सर, हिंदी में बताइए. निवडून आणण्यात आले भाजपचे, कसं पाहताय सगळं? होतं ना, लोकशाहीमध्ये बऱ्याचशा वेळेस बिनविरोध जागा निघतात. त्याच्या कुणी उभं राहिलं नसेल तर बिनविरोध निवडून काही चुकीचं नाही आहे, स्वाभाविक आहे. या अगोदरही बिनविरोधचा ज्यावेळेस महापालिकेमध्ये विरोध झाला, न्यायालयात जावं लागलं होतं. या संदर्भात असं कोणा न्यायालयात जायचं ना, त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण एक महाराष्ट्रामध्ये काही नवीन नाही आहे. अनेक ठिकाणी लोक बिनविरोध निघतात, झालं असेल तसं. थँक्यू.